पण आता तर थेट लेह लडाखमधून उपोषणाचे वारे वाहताना दिसत आहेत। 6 मार्च पासून सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरण प्रेमी आणि संशोधक सोनम वांगचुक यांचं आमरण उपोषण चर्चेत आहे। सोशल मीडियावर त्यांच्या या उपोषणाच्या अनेक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत। तुम्ही 3 इडियट्सचा चित्रपट तर पाहिलाच असेल। आता लडाख म्हटलं तर आपसुकच तुमची नजर त्या पँगॉन्ग लेकवाल्या सीनकडे जाते आणि आमिर खानने जे रॅन्चो किंवा फुनसुक वांगडूचं पात्र साकारलंय ते सोनम वांगचुक यांच्या आयुष्यावरच बेतलेलं आहे। चित्रपटात आमिर खानने जे जे आविष्कार केले त्याहून कित्येक असे भन्नाट शोध सोनम यांनी खऱ्या आयुष्यात लावलेत। 2021 मध्ये भारतीय जवानांसाठी त्यांनी खास सोलार हिटेड टेंट्स बनवले होते। याशिवाय लडाखमध्ये पाण्याची समस्या दूर करण्यासाठी त्यांनी आईस स्तूपासारख्या संकल्पना राबवल्या। अशा अतुलनीय योगदानासाठी त्यांना वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले। पण इतक्या मोठ्या व्यक्तिमत्वाला आमरण उपोषणावर बसण्याची वेळ का आली? सोनम वांगचुक यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत आणि लडाखसाठी लढा देण्याचं त्यांनी का ठरवलंय? जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी सागर जाधव, तुम्ही पाहताय गाजावाजा। कलम 370 हटवल्यानंतर लडाखला जम्मू आणि काश्मीर पासून वेगळं करण्यात आलं आणि त्यालाही केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आलं। पण जम्मू काश्मीरचे जे हक्क आहेत त्यापासून मात्र लडाखला वंचित ठेवण्यात आलं। लडाखच्या लोकांचे असेच काही संविधानिक हक्क मिळवून देण्यासाठी सोनम वांगचुक उपोषणासाठी बसलेत। भारतीय संविधानाच्या 6व्या शेड्यूल अंतर्गत लेह लडाखचाही समावेश करण्यात यावा ही सोनम वांगचुक यांची प्रमुख मागणी आहे। याचबरोबर लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। शिवाय लडाखसाठी लोकसभेमध्ये 2 आणि राज्यसभेमध्ये 1 जागेची मागणी सोनम यांनी केली आहे। औद्योगिक प्रगती आणि आधुनिकीकरणामुळे लडाखच्या पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये आणि या प्रगतीवर पूर्णपणे एक राज्य म्हणून केवळ लडाखचंच नियंत्रण असावं यासाठी लडाखचा समावेश शेड्यूल 6 मध्ये करणं अनिवार्य असल्याचं सोनम वांगचुक यांचं म्हणणं आहे। सोनम वांगचुक यांच्या या उपोषणाआधी फेब्रुवारी महिन्यात सुद्धा याच मुद्द्यावरून एक बरंच मोठं आंदोलन झालं, ज्यात बहुतेक करून सर्व लडाखवासियांनी सहभाग घेतला होता। इतकंच नव्हे तर भारतीय जनता पार्टीच्या मॅनिफेस्टोमध्ये लडाखला शेड्यूल 6 मध्ये सामील करून घेण्याचा मुद्दा अधोरेखित करण्यात आला होता। परंतु अजूनही याबाबतीत कोणतंही पाऊल उचललं न गेल्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सोनम वांगचुक यांनी हा मुद्दा धरून उपोषण सुरू केलंय। अद्याप सोनम त्यांच्या मागण्यांवर अडून आहेत आणि याबद्दल अद्याप सरकारकडून कोणतंही आश्वासन देण्यात आलेलं नाही। आता या उपोषणाचे नेमके कसे पडसाद उमटणार? सोनम वांगचुक यांच्या या मागण्या मान्य होणार की नाही आणि लडाखच्या लोकांना त्यांचे मूळ संविधानिक हक्क मिळणार की नाही असे बरेच प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत। त्यामुळे सरकार यावर काय निर्णय घेतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। भारतातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।